नमस्कार मित्रांनो, मी विनायक शिवगण आपल्या समोर एक नवीन अशा व्हिडिओमध्ये येत आहे। तर माझ्या चॅनलचं नाव आहे मुक्काम पोस्ट शिवगणवाडी। नवीन ब्लॉग आपल्या समोर घेत असताना तुम्हाला पण उत्सुक लागला हा नवीन ब्लॉग म्हणजे काय असेल। तर सर्वांना परिचय म्हणजे तुम्ही कोकणातले लोक म्हटल्यानंतर तुमच्या रीतिरिवाजानुसार प्रत्येकाच्या रीतिरिवाजानुसार ज्याचे त्याचे हे गोंधळ आपल्या कुलदेवाचे कुळाचाराचे गोंधळ होतात। त्याचप्रमाणे मी माझा गोंधळ ह्याविषयी आपल्यासमोर हा नवीन माझा व्हिडिओ घेऊन येत आहे। मित्रांनो, ठाण्यापासून ते सिंधुदुर्गापर्यंत कोकणला लाभलेला कोकण ही आपली एक संस्कृती आहे। कोकण संस्कृती म्हटल्यानंतर इथे जे काही रीतिरिवाज पारंपरिक सोहळे जत्रा उत्सव हे आपल्या कोकणातच जास्त प्रमाणात साजरे होतात। त्याचाच एक प्रकार हा ज्याच्या त्याच्या कुलदेवतेचा गोंधळ। हा गोंधळ प्रत्येक आपल्या परीने ज्याच्या त्याच्या रीतिरिवाजानुसार वेगवेगळ्या प्रकारचे गोंधळ असतात। काही लोकांचे भवानीचे असतात, काही लोकांचे कुळाचाराचे असतात, काही लोकांचे लग्नाचे असतात। तशाच प्रकारे हा माझा त्रैवार्षिक गोंधळ, त्रैवार्षिक म्हणजे 3 वर्षांनी माझ्या कुलदेवतेचा हा गोंधळ येतो। तर तारीख 17 फेब्रुवारी 2025 रोजी माझ्या कुलदेवतेचं नाव आहे सायबा जोगेश्वरी। हा गोंधळ सोहळा साजरा झालेला आहे। तर याची माहिती म्हणू गोंधळ। आता गोंधळ म्हटल्यानंतर गोंधळ हा काय प्रकार असतो, कशा प्रकारचा असतो, तर मित्रांनो लक्षात घ्या। काही गोंधळ तुमच्या सगळ्यांच्याच लक्षात येतील। काय गोंधळ लग्न झाल्यानंतर लग्नाच्या दिवशी वरात घरात आल्यानंतर गोंधळ घातले जातात, तो पण एक गोंधळाचा प्रकार आहे। काय गोंधळ, काही भवानी मातेचे गोंधळ की दिवट्या फिरवून गोंधळ घातले जातात, तो पण एक गोंधळाचा प्रकार आहे। तर हा मी तुम्हाला मुद्दाम या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून सांगू इच्छितो की माझ्या कुलदेवतेचा गोंधळ हा थोडा वेगळ्या प्रकारचा आहे। वेगळ्या प्रकारचा तुम्ही म्हटल्यानंतर वेगळा म्हणजे कसा, तर माझ्या कुलदेवतेचा गोंधळ हा दर 3 वर्षाने येत असतो। आणि 3 वर्षाच्या कालावधीमध्ये गोंधळ म्हटल्यानंतर गोंधळ हा एक कसा आहे की एखाद्या गोष्टीची रखवाली म्हणजे आपण ज्या काही 3 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या काही शुभ कार्य केलेले असतात त्या कार्याची एक रखवाली म्हणून आपल्या कुलदेवतेची चरणी अर्पण करायची असते। आणि त्यासाठी आम्ही 3 वर्षांनी एकदा आमच्या कुलदेवतेचा गोंधळ घातला जातो। आता तुम्ही म्हणणार 3 वर्षांनीच का, तर 3 वर्षांनीच का, त्याच्या पाठीमागे काही उद्देश आहेत। 3 वर्षात ज्यांचे गोंधळ समजा आता लग्न झाल्यानंतर काही गोंधळ हे वरात घरात गेल्यानंतर त्यांच्या त्या कुलदेवतेचा गोंधळ घातला जातो, त्याला लग्नाच्या म्हणजे ती नवरा नवरी बाशिंग बांधून त्या गोंधळाच्या बरोबरीने उभे असतात, त्याला तो लग्नाचा गोंधळ म्हणतात। काही लोकांचे गोंधळ पण असेच आहेत त्रैवार्षिक, पण ते वेगळ्या प्रकारचे। आता माझा गोंधळ म्हणजे कसं आहे, माझ्या कुलदेवतेचा गोंधळ हे वेगळ्या प्रकारचं सांगू इच्छितो की माझं देवस्थान हे साक्षात म्हणजे माझी कुलदेवता ही साक्षात शंकर भगवानशी निगडीत आहे। शंकर भगवानच्या नंतर जे नवनाथांच्या नंतर त्यांनी जे वारसा दिलेला आहे, समजा एक जंगम हा प्रकार आपल्या कोकणामध्ये आहे। तर मित्रांनो सांगायचा उद्देश एवढाच की माझ्या कुलदेवतेचा गोंधळ हा जंगमने पूजा केल्याशिवाय सुरुवात होत नाही। तर माझ्या कुलदेवतेचा गोंधळ घालण्यासाठी किंवा गोंधळ पूजा करण्यासाठी आम्हाला हा जंगम, तुम्हाला म्हणणार की आता जंगमच का, तर जंगम हे माझं देवस्थानच मुळात शंकर भस्मधारी शंकराचं असल्यामुळे आमच्या ह्या कुलदेवतेला भस्माच्या उदीनेच आमच्या देवीची पूजा, हा माझ्या कुलदेवतेची पूजा हे जंगम महाराज करत असतात। आणि जंगम महाराजांनी पूजा केल्याशिवाय आमची ही पारंपरिक गोंधळाचा सोहळा सुरू होत नाही। जंगम ज्या वेळेला पूजा करतो त्यावेळेला तो आपल्या परीने त्याच्या म्हणजे नवनाथांचा वारसा लाभलेला असल्यामुळे आणि माझ्या कुलदेवतेचं आणि शंकराचं हे एक त्या जंगम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे एक तात्विक कारण आहे किंवा एक असे दोघांचे संबंध आहेत की ते त्याच्याशिवाय काही होऊ शकत नाही। माझे मुळात देवस्थानच माझ्या शंकरावर आधारित आहे। जरी माझं हे कुलदैवत झालं तरी शंकराशी आधारित आहे, नवनाथांशी आधारित आहे। नवनाथांचा वारसा चालवणारे जंगम महाराज यांच्यामुळे ही जंगम महाराज आपल्या त्याच्यासाठी लागतात। तर हा सोहळा आम्ही आता 17 फेब्रुवारी 2025ला साजरा झाला आहे। तर हा साजरा झाला एक मोठ्या प्रमाणात। तुम्ही म्हणाल
तुम्हाला वाटत असेल की ह्या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळे इतिभूत माहिती तुम्हाला बघायला भेटेल, म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल की हा गोंधळ, ह्या भावकीचा गोंधळ, ह्या शिवगण बंधूंचा गोंधळ केवढ्या मोठ्या प्रमाणात हे लोक साजरा करतात, कारण त्यासाठी पाठीमागचं देवस्थान पण तसं त्या प्रकारचं आहे. तुम्ही इतर गोंधळ बघितला असणारच, पण मी हा माझ्या कुलदेवतेचा गोंधळ आणि इतर गोंधळ याच्यामध्ये तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल. फरक हा नक्कीच जाणवेल. हे तुम्ही पूर्ण हा व्हिडिओ बघितल्यानंतरच याची तुम्हाला पूर्ण खात्री पटेल की खरोखरच तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला जी काही माहिती दिली ती खरोखरच आम्हाला बघितल्यानंतर आमचं एक समाधान झालं असेल किंवा समाधान तुमचं नक्कीच होईल. तुम्हाला वाटेल की खरोखरच पुऱ्या कोकणामध्ये जे गोंधळ होतात ते गोंधळ वेगळे आणि ह्या बंधूंचा गोंधळ, शिवगण बंधूंच्या कुलदेवतेचा गोंधळ, की जे देवस्थान शंकराशी निगडीत आहे, ज्यांची कुलदेवता शंकराशी निगडीत आहे, नवनाथांशी निगडीत आहे, ज्याची पूजा स्वतः नवनाथांचे वारसदार म्हणून जंगम महाराज समजले जातात, ते जंगम महाराज गोंधळाच्या दिवशी करतात आणि त्यानंतरच या बंधूंचा गोंधळ साजरा होत असतो किंवा इतर काही रीतिरिवाज असतात ते साजरे केले जातात. मित्रांनो, आता या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ह्या गोंधळ प्रकार काय असतो, गोंधळाची इतरभूत माहिती, मी माझ्या देवीची माहिती तुम्हाला सांगा, इतर जे काही तुम्हाला बघायचं असेल ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच पुढेपर्यंत, अगदी तर गोंधळ हे गोंधळी महाराज गोंधळ झालेपर्यंत, तर नंतर सकाळी आमच्या गोंधळ झाला. तुम्हाला पण माहिती आहे गोंधळ म्हटल्यानंतर काही लोकांचे गोंधळाला बकरा लागतो, त्याचप्रमाणे माझ्या कुलदेवतेला पण एक मांडासाठी आम्हाला बकरा लागतो. तो बकरा म्हणजे आम्ही मंगळवार, म्हणजे गोंधळाच्या, माझा गोंधळ हा माझ्या कुलदेवतेचा गोंधळ हा सोमवारच्याच दिवशी, त्याच दिवशी त्याच महिन्यामध्ये करावा आम्हाला लागतो. हे एक वैशिष्ट्य आहे. कारण इतर लोकांचे गोंधळ जरी झाले ते मना वाटतात किंवा त्यांच्या रीतिरिवाज, पण माझा गोंधळ हा, माझ्या कुलदेवतेचा गोंधळ रीतिरिवाजाप्रमाणे हा फेब्रुवारी महिन्यामध्येच, माघ महिन्यामध्येच किंवा सोमवार हा दिवस आम्हाला लागतो. कारण सोमवार दिवस त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की शंकर महाराजांचा वार पण हा सोमवार आहे, म्हणजे तुमचं देवीचा, माझ्या देवीचा पूजेचा वार पण सोमवार आहे, माझ्या गोंधळाचा वार पण सोमवार, म्हणजे तुमच्या नक्कीच लक्षात येईल की खरोखरच यांचं देवस्थान, यांचं कुलदेवचं ते देवस्थान आहे शंकर भगवानशी निगडीत आहे. हे तुमच्या सोमवारच्या दिवसावर लक्षात येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी, सोमवारची पूर्ण रात्रभर जागरण गोंधळ, जागरण प्रकार, जागरण गोंधळ हा एक असतो, हा पण एक प्रकार आहे जागरण गोंधळ. तसेच जागरण गोंधळ मी म्हणजे जागरण म्हणू शकत नाही, कारण जागरण हा एक प्रकार असतो, पण मग आमच्याकडे गोंधळी महाराज येऊन तो गोंधळ आपल्या एक वखतचे रीतिरिवाजानुसार ते पारंपरिक पद्धतीने तो गोंधळ म्हणजे करमणूक म्हणू. मेन गोंधळ आमचा सकाळ ज्या वेळेस जंगम महाराज पूजा करतात त्यावेळेस आमचं मेन काम झालेलं असतं. पण पुढचे जे काय प्रोसिजर आमचे आहेत, ज्या गोंधळाचे जे काय केले जातात ते आमच्या परीने आम्ही ते करत जातो. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या जंगम महाराजांनी पूजा केल्यानंतर आमच्या देवीचा गोंधळ हा जवळजवळ झालेला असतो. आणि पुढचे जे प्रोग्राम असतात आमचे ते एक आपले जागरण म्हणू किंवा ते करमणूक म्हणू आम्ही आमच्या देवीच्या मांडासमोर, देवीसमोर केलेले असतात. तर आता हा व्हिडिओ तुम्ही आता बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच की मी जी काही माहिती तुम्हाला माझ्या गोंधळाविषयी किंवा माझ्या कुलदेवतेविषयी किंवा माझ्या कुलदेवतेचा संबंध कसा शंकर महाराजांशी आहे किंवा माझा गोंधळ सोमवारीच का घातला जातो. त्याच्यानंतर मंगळवारचा बकरा आम्ही जेव्हा जो मांड आमचा असतो, जो मांड म्हणजे कुलदेवतेचा मांड आम्ही घालून तो गोंधळी महाराज त्या मांडासमोर आपले कला सादर करत असतात. आणि ते सकाळी, मंगळवारी सकाळी त्या मांडावरती सगळे देवस्थान आपल्या देवाऱ्यामध्ये गेल्यानंतर जे काही वट्याचं सामान म्हणा, इतर नवस बिवस बोललेले असतात त्या नवसाचे जे काय साड्या वगैरे जे काय असतात ते बाजूला केल्यानंतर जो आम्ही मांडासाठी जो एक रांगोळी किंवा कणा म्हणतात, त्याला आपल्या कोकणामध्ये कणा म्हणतात, तो काढलेला असतो. त्या कण्यावरतीच आम्हाला तो भक द्यायचा असतो. तो भक म्हणजे झाल्यानंतर भक्कानेच त्या भक दिल्यासमोर त्या बकऱ्याचा भक असतो आमचा, त्या भक्काच्या रक्तानेच तो आमचा जो कणा आपण घातलेला असतो तो पुसला जातो. तिथं आमचं हे सर्व हा गोंधळ आमचा पुरा होत असतो. तर ही माहिती दिली आहे ती तुम्हाला नक्कीच थोडी वेडीवाकडी मी माहिती माझ्या गोंधळाविषयी दिली आहे. ही नक्कीच तुम्हाला बरीचशी माहिती मी माझ्या कुलदेवतेच्या गोंधळाची वेडीवाकडी तुम्हाला माहिती दिली आहे. पण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही हे गोंधळाचे व्हिडिओ
एक पार्टमध्ये नसून एक 2-3 पार्ट तर नक्कीच असे ते तुम्ही जरूर बघा. त्याच्यानंतरच तुमच्या लक्षात येईल की खरोखरच जी माहिती दिली आहे ती खरोखरच खरी आहे आणि त्यांचा गोंधळ म्हणजे तुम्हाला पण तुमच्या मनाला वाटेल की खरंच हा वेगळ्या प्रकारचाच गोंधळ आहे. कारण गोंधळ अनेक असतात, अनेक प्रकारचे असतात, पण ह्या शिवगण बंधूचा गोंधळ हा आम्हाला थोडा वेगळा वाटेल असं तुमचं मन नक्कीच तुम्हाला सांगेल. तर या गोंधळाविषयी अनेक माझे व्हिडिओ असतील ते तुम्ही जरूर बघा आणि बघितल्यानंतरच त्याचं तुम्हाला पूर्ण समाधान लाभेल. धन्यवाद.
Thank you.